आता पाहूया लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची उद्या आणि परवा बैठक। नरिमन पॉइंटच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्या दुपारी 3 वाजता बैठक, तर 28 तारखेला प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी होणार। उद्यापर्यंत महाविकास आघाडीने जागा वाटपाबाबत तपशील कळवावा। वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांचं महाविकास आघाडीला पत्र। उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगेंना त्यांनी पत्र लिहिलं। तर उद्या शरद पवार घेणार बारामती मतदारसंघाचा आढावा। पुण्यातील निसर्ग या कार्यालयात बारामतीचा आढावा घेणार। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात सकाळी 10 वाजता बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 मार्चला बारामतीत विविध कार्यक्रमांचं आयोजन। नमो महारोजगार मेळाव्याचं काटेकोर नियोजन करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। नवऱ्याला संसदेत अलाउड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला, तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळेंनी भाषण केलेलं तुम्हाला चालेल का? कार्यकर्ता मेळाव्यात खोचक सवाल करत सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला। विकास कामांसाठी भाजप शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका। दगा देणं, पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता। सरकारसोबत जाण्याबाबत अजित पवारांनी पत्रातून भूमिका मांडली। आपण मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं मतदारसंघातील नागरिकांपर्यंत पोहोचवा। आरक्षणाचा मुद्दा संयमानं घ्या। बैठकीत भाजप आमदारांना सूचना। 18 जागांवर लढावं, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत खासदारांचा सूर। 13 जागांवर न लढता आपल्या 18 जागांवर लढावं, खासदारांचा आग्रह। 18 जागांवर आपण ठाम राहू अशी काही खासदारांची भूमिका। तर एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना खासदारांची बैठक संपली। 21 ते 22 महत्त्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेतला। राज ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करून लोकसभेवर निर्णय घेतील। बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया।